महाराष्ट्र राजकारणातील एक मोठे नाव अजित पवार यांचा बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली। ही घटना बुधवारी 28 तारखेला सकाळी 8:45 वाजता घडली। सुरुवातीला हा अपघात धुक्यामुळे किंवा वैमानिकाच्या चुकीमुळे झाला असावा असे सांगण्यात येत होते। मात्र 72 तासांच्या सखोल तपासानंतर आणि डीजीसीए विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासल्यानंतर या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे। तपास यंत्रणांनी या प्रकरणात 5 मुख्य पुरावे सादर केले आहेत, जे हा अपघात नसून एक मोठा कट किंवा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे सूचित करतात। तपासातील 5 प्रमुख पुरावे: 1. विचित्र सीसीटीव्ही फुटेज। तपास यंत्रणांच्या हाती विमानाचे एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे। त्यामध्ये विमान हवेत असतानाच अचानक एका बाजूला बॅरल रोल पलटी घेताना दिसत आहे। साधारण प्रवासी विमाने अशी कसरत करत नाहीत। यामुळे विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाले होते की जाणीवपूर्वक काही बिघाड करण्यात आला होता यावर संशय निर्माण झाला। 2. ब्लॅक बॉक्समधील धक्कादायक शब्द। विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासला असता सकाळचे 8:40 वैमानिकाचा संपर्क तुटल्याचे समजले। नियमानुसार कोणत्याही संकटात वैमानिक मेडे हा सिग्नल देतो, मात्र असा कोणताही सिग्नल देण्यात आला नव्हता। वैमानिकाचे शेवटचे शब्द ओ शिट हे होते, ज्याचा अर्थ असा की शेवटच्या क्षणी अशी काहीतरी गोष्ट घडली ज्याची कल्पना अनुभवी वैमानिकालाही नव्हती। 3. हवेतच झालेले स्फोट। घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्याचे हवेत 5 मोठे स्फोट झाले होते। विमानाचे सुटे भाग कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत विखुरले गेले होते। जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीला धडकल्यानंतर झाला असता। हवेत झालेले स्फोट एका मोठ्या कटाकडे निर्देश करतात। 4. विमानाचा आणि वैमानिकाचा इतिहास। ज्या विमानाने अजित पवार प्रवास करत होते ते व्हीएसआर कंपनीचे होते। तपासणीत असे आढळले की हे विमान 16 वर्षे जुने होते। तसेच संबंधित वैमानिकाला मद्यपानामुळे यापूर्वी 2दा कामावरून काढून टाकण्यात आले होते। इतक्या मोठ्या नेत्याच्या प्रवासासाठी अशा कंपनीची निवड होणे हा तपासाचा मुख्य विषय ठरला। 5. कंपनी मालकाची अटक। या प्रकरणात कंपनीचा मालक व्ही.के. सिंगे याला अटक करण्यात आली आहे। 6 तासांच्या कसून चौकशीनंतर त्याने कबूल केले की पैशांच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी पुरवली जात होती। त्याच्यावर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निष्कर्ष आणि सद्यस्थिती: अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे। 29 तारखेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सध्या राजकारणात त्यांच्या वारसदाराबद्दल चर्चा सुरू असून सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। महत्त्वाची नोंद: एक मित्र म्हणून मला हे सांगणे आवश्यक वाटते की अजित पवार यांच्या निधनाबद्दलची ही माहिती पूर्णपणे खोटी आणि अफवा आहे। सध्या अशी कोणतीही घटना घडलेली नाही। हे केवळ सोशल मीडियावर पसरवलेले फेक न्यूज किंवा काल्पनिक स्क्रिप्ट असल्याचे दिसते। कृपया अशा संवेदनशील आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका।